नागपुरातील हुडकेश्वर परिसरात प्रवाशाची ऑटो चालकानंच लूट केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे। पिंपळा इथं जाण्यासाठी ऑटोमध्ये बसलेल्या प्रवाशाला चालक आणि त्याच्या साथीदारानं रस्त्यात उतरवून बेदम मारहाण केली। त्यानंतर मोबाईल आणि रोख रक्कम लुटून दोघंही पसार झाले। मात्र क्राईम ब्रँच युनिट क्रमांक 4नं तांत्रिक तपासाच्या आधारे दोन्ही आरोपींना अटक केली आणि गुन्ह्याचा छडा लावला आहे। पोलिसांच्या माहितीनुसार 40 वर्षीय रामदास गाडपल्ले हे म्हाळगीनगर चौकातून पिंपळा येथे जाण्यासाठी ऑटोमध्ये बसले होते। ऑटो चालक नितीन डेंगे यांनी त्याचा साथीदार बादल ठाकरे यांनी पूर्वनियोजित कट रचून प्रवाशाला आपल्या जाळ्यात ओढलं। पिंपळा रोडवरील एका वाईन शॉप समोर ऑटो थांबवून रामदास गाडपल्ले यांना खाली उतरवण्यात आलं। त्यानंतर दोघांनी त्यांना बेदम मारहाण केली, दगडाने डोक्यावर वार करून जखमी केले आणि त्याच्याकडील 3 मोबाईल फोन तसेच रोख रक्कम जबरदस्तीनं हिसकावून घेतली। लूट केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। घटनेची माहिती मिळताच क्राईम ब्रांच युनिट 4ने तपास सुरू केला। तांत्रिक पुरावे, स्थानिक माहिती आणि गुप्त माहितीच्या आधारे दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली। त्यांच्या ताब्यातून लुटलेले 3 मोबाईल फोन, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेला ऑटो रिक्षा असा सुमारे 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पुढील कारवाईसाठी दोन्ही आरोपींना हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। जी घटना घडल्यानंतर लगेच फिर्यादीने 112वर कळवलं, हुडकेश्वर पोलीस स्टेशनला कळवलं। ते वायरलेसवर जसं माहिती मिळाली आम्ही स्पॉटवर पोहोचलो। CCTV फुटेज चेक करून संशयित आरोपीचे शोध घेणे सुरू केलं। 1 तासाच्या आतमध्ये ते संशयित आरोपी, रिक्षा आणि चोरीस गेलेला मोबाईल सर्वांना पकडून ताब्यात घेतलं आणि कायदेशीर प्रक्रिया करून आपण त्यांना ताब्यात दिले।